नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत चित्तथरारक विषयावर बोलणार आहोत. म्हणजे शत्रूची छाती फोडणं सोपं असतं, कारण समोरचा माणूस कोण आहे हे आपल्याला स्पष्ट दिसत असतं. हो, अगदी बरोबर. समोरचा शत्रू ओळखीचा असतो. हो ना, पण जेव्हा स्वतःच्याच पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा त्या जखमेतून रक्त नाही तर थेट संशय वाहू लागतो. आज आपण बाजिंद या पुस्तकातल्या पान क्रमांक 97 वरील एका अशा प्रसंगाचा वेध घेणार आहोत जो वाचताना खरोखरच अंगावर काटा येतो. नक्कीच. शिवछत्रपतींच्या गुप्तहेर खात्यातील हा एक अत्यंत संवेदनशील प्रसंग आहे. एका अत्यंत विश्वासू सहकार्याने केलेला विश्वासघात आणि त्यातून निर्माण झालेली नेतृत्वाची कसोटी आपण आज समजून घेणार आहोत. खरं तर हा प्रसंग एखाद्या जबरदस्त स्पाय थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल असाच आहे. म्हणजे कल्पना करा, 17व्या शतकातल्या एका घनदाट जंगलात एका उंच झाडावर हिरव्या पाल्याची झालर अंगावर लावून एक गुप्तहेर लपलेला आहे. आणि तो फक्त लपलेला नाहीये, तर तो श्वास रोखून खाली पाहतोय. त्याला दिसतंय की स्वराज्याच्या सैनिकांची तिथे निर्घृण कत्तल सुरू आहे. अरे बापरे, म्हणजे आपल्याच लोकांची कत्तल. हो, पण त्या गुप्तहेरासाठी सर्वात मोठा धक्का हा नसतो की सैनिक मारले जात आहेत, तर धक्का हा असतो की जी व्यक्ती शत्रूच्या बाजूने उभी राहून आपल्याच बांधवांना कापत सुटली आहे तो दुसरा तिसरा कुणी नसून त्यांच्याच गुप्तहेर खात्याचा एक महत्वाचा दुवा आहे. तो वीर म्हणजे खंडेराय सरदेसाई. अगदी बरोबर, खंडेराय सरदेसाई. आता या प्रसंगाची खोली समजून घ्यायची असेल तर खंडेराय हे नाव त्या गुप्तहेर खात्यात किती वजनाचं होतं हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे तो काही एखादा साधा सैनिक किंवा नुकताच भरती झालेला गुप्तहेर नव्हता ना? अजिबात नाही. खंडेराय हा दस्तूरखुद्द बहिर्जी नाईकांच्या खांद्याला खांदा लावून लढलेला माणूस होता. अनेक जीवघेण्या मोहिमांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं. तो खरं तर बहिर्जींचा उजवा हात मानला जायचा. बापरे, बहिर्जींचा उजवा हात. निशाण बारदार हेजीब, जो त्या झाडावर बसून हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होता, त्याच्या मानसिक अवस्थेचा विचार केला तरी मला धडकी भरते. साहजिक आहे, कारण निशाण बारदार हेजीब म्हणजे त्या काळचे जिवंत कम्युनिकेशन टॉवर्स होते. हो, कारण 17व्या शतकात आजसारखे सॅटेलाइट्स किंवा वायरलेस कम्युनिकेशन तर नव्हते. ते उंच ठिकाणी लपून सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून खुणांच्या माध्यमातून संदेश द्यायचे. अगदी तेच. आता या माणसाने अंगावर पाल्याची झालर लावली आहे. तो निसर्गाशी एकरूप झालाय आणि खाली पाहताना त्याला आपलाच वरिष्ठ अधिकारी शत्रूच्या गोटात दिसतोय. ज्या अधिकाऱ्याच्या आज्ञेवर कालपर्यंत तो जीव द्यायला तयार होता. म्हणजे हे अगदी एखाद्या मोठ्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर अचानक शत्रू देशाला जाऊन मिळण्यासारखं आहे. हो, हे रूपक अगदी अचूक आहे. कारण जेव्हा एखादा मुख्य सुरक्षा अधिकारी फितूर होतो तेव्हा तो फक्त माहिती देत नाही. ज्या इंजिनियरने सुरक्षेची संपूर्ण सिस्टम बनवली आहे तोच जेव्हा चोरांना तिजोरी फोडायला मदत करतो ना, तेव्हा तो बाहेरून येणाऱ्या शत्रूपेक्षा 100 पटीने अधिक धोकादायक ठरतो. खरंच, कारण त्याला सगळे नियम आणि पळवाटा माहीत असतात. हो, खंडेरायला गुप्तहेर खात्याचे सर्व नियम, सर्व ब्लाइंड स्पॉट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिर्जी नाईक स्वतः कसे विचार करतात हे अचूक माहीत होतं. म्हणजे झाडावर बसलेला तो हेजीब केवळ एका गद्दाराला पाहत नव्हता, तर तो आपल्या सुरक्षितेचा कल्पनेलाच कोसळताना पाहत होता. नक्कीच, कारण गुप्तहेर खात्यात एकमेकांवरचा विश्वास हाच एकमेव आधार असतो. जेव्हा तोच आधार तुटतो तेव्हा केवळ एका मोहिमेपुरता प्रश्न उरत नाही, तर आजवरच्या सर्व मोहिमा आणि संपूर्ण अस्तित्वावरच संशय निर्माण होतो. आणि हा संशय, ही वेदना किती खोल होती हे या फितुरीची बातमी जेव्हा विजेच्या वेगाने बहिर्जी नाईकांच्या कानावर पोचते त्या प्रसंगातून अत्यंत जळजळीतपणे समोर येते. हो, त्यावेळची त्यांची अवस्था शब्दांत सांगणं कठीण आहे. पुस्तकात एका अत्यंत प्रभावी वाक्यात या घटनेचं वर्णन केलं आहे. कानात उकळते तेल ओतल्यासारखे झाले. बहिर्जींच्या डोळ्यात पश्चाताप उतरला. उकळते तेल हे शब्दच खूप भयानक आहेत. म्हणजे रागासाठी रक्त सळसळले किंवा डोळे लाल झाले अशी वर्णने इथे नाहीत. हो ना, थेट उकळते तेल ही उपमा का वापरली असावी बरं? कारण उकळतं तेल जेव्हा कानात पडतं तेव्हा ती वेदना फक्त तात्पुरती नसते. ती आतपर्यंत सर्व काही जाळून खाक करते आणि कायमचं अपंगत्व देऊन जाते. हा फक्त राग नव्हता, तर आपलाच माणूस ओळखण्यात झालेल्या चुकीची भयंकर वेदना होती. म्हणजे स्वतःच्याच पारखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची ती खंत असावी. अगदी बरोबर. बहिर्जींसारखा माणूस, ज्याची नजर आजवर शेकडो जीवघेण्या मोहिमा करून तयार झाली होती, ती नजर खंड्यासारख्या फितुराला ओळखायला कशी काय चुकली? हा पश्चाताप त्यांना आतून खाऊन टाकत होता.
आपण दैनंदिन आयुष्यात किंवा व्यावसायिक जगातही हे पाहतो. जेव्हा एखादा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी विश्वासघात करतो, तेव्हा राग येण्यापेक्षा स्वतःच्याच जजमेंटवर आपला विश्वास उडतो. हो, हा राग खंडेरायवर जितका होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो स्वतःवर होता. एका सर्वोच्च नेत्याला हा स्वतःवरचा अविश्वास आतून पोखरून काढत असतो. पण एक सेकंड, मला इथे थोडं थांबवायचंय. आपण दस्तूरखुद्द बहिर्जी नायकांबद्दल बोलतोय. हो, ज्या माणसाने औरंगजेब आणि आदिलशहांसारख्या बलाढ्य सत्तांच्या नाकाखालून माहिती काढली, स्वराज्याच्या सर्वोच्च गुप्तहेर प्रमुखाला एका माणसाची पारख कशी काय चुकू शकते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अतिविश्वासाने बहिर्जींना आंधळे केले होते की खंडेरायने फसवणुकीचा अगदी कळस गाठला होता? याचं उत्तर एका अत्यंत मानवी आणि तांत्रिक कारणात दडलेले आहे. खंडेराय हा नक्कीच अत्यंत कुशाग्र आणि प्रशिक्षित गुप्तहेर होता. त्याला स्वतः बहिर्जींनी आणि त्यांच्या यंत्रणेतील वस्ताद काका नावाच्या अत्यंत अनुभवी प्रशिक्षकाने तयार केला होता. अच्छा, म्हणजे तो त्यांच्याच तालमीत तयार झाला होता. हो ना. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या गुरूच्या हाताखाली शिकतो, तेव्हा तो फक्त तंत्र शिकत नाही, तर तो गुरु कसा विचार करतो हेही शिकतो. बहिर्जींची माहिती तपासण्याची पद्धत काय आहे, ते कशावर संशय घेतात, हे सगळं खंडेरायला अचूक माहीत होतं. अरे बापरे, म्हणजे त्याने आपल्या फितुरीचं नियोजन बहिर्जींच्या याच विचार प्रक्रियेला डोळ्यासमोर ठेवून केले असणार. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवी स्वभाव. जेव्हा कोणी आपला उजवा हात बनतो, तेव्हा नकळतपणे एक ब्लाइंड स्पॉट निर्माण होतो. विश्वासाच्या अतिरेकात तार्किक विचार करण्याची क्षमता कुठेतरी कमी होतेच. म्हणजे जेव्हा स्वतःचाच विद्यार्थी गद्दार बनतो, तेव्हा तो तुमच्याच तंत्रांचा वापर करून तुम्हाला अंधारात ठेवतो. खूपच भयंकर आहे हे. हो. आणि याच भयानक वास्तवाचा सामना आपल्याला पुढच्या प्रसंगात पाहायला मिळतो. हो, तो प्रसंग जिथे रायगड परिसरात एका गुप्त ठिकाणी हजारो मावळ्यांची बैठक बसलेली आहे. रात्रीची वेळ आहे. अगदी तेच दृश्य. तो झाडावरचा हेजीब खंडेरायाच्या कत्तलीचं वर्णन त्या संपूर्ण सभेसमोर करत आहे. आणि या बैठकीत एक अत्यंत महत्वाचं पण शांत पात्र आहे, वस्ताद काका. हे तेच वस्ताद काका आहेत ज्यांनी खंडेरायाला गुप्तहेरीचे धडे दिले होते. ते मान खाली घालून हे सर्व ऐकत आहेत. हो. आणि तिथेच अचानक बहिर्जी नाईक प्रचंड संतापाने ओरडतात, "वा काका, चांगले शिक्षण दिले तुम्ही तुमच्या पठ्ठ्याला." बाबो, या एका वाक्याने आणि बहिर्जींच्या त्या रागाने सारी सेना भीतीने कापू लागते. या प्रसंगातून आपल्याला मेंटरशिप आणि जबाबदारीची जाणीव किती खोल असू शकते हे दिसून येतं. वस्ताद काका मान खाली घालून बसले आहेत, कारण ते फक्त एक श्रोते नाहीत, ते एका गुन्हेगाराचे निर्माते आहेत, अशी भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे. म्हणजे शिष्याच्या चुकीची जबाबदारी थेट गुरुवरही येते. अगदी. बहिर्जींचा तो राग वैयक्तिक पातळीवरचा नव्हता. तो संपूर्ण यंत्रणेला जागे करण्यासाठी केलेला एका नेतृत्वाचा स्फोट होता. जेव्हा एखादा शिष्य अशी घृणास्पद चूक करतो, तेव्हा त्याचं खापर त्या प्रशिक्षणावरही फुटतंच. मला या संपूर्ण प्रसंगात बहिर्जींच्या नेतृत्वाची एक वेगळीच उंची दिसतेय. म्हणजे त्यांनी कुणालाही पाठीशी घातले नाहीये. हो, त्यांनी आधी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि मग वस्ताद काकांनाही जाब विचारला. आजकाल कॉर्पोरेट जगात अकाउंटेबिलिटी या शब्दाचा खूप वापर होतो, पण तिथे बऱ्याचदा चुका लपवण्याकडे कल असतो. इथे 17व्या शतकात एका गुप्तहेर खात्याचा प्रमुख हजारो लोकांसमोर स्वतःची आणि आपल्या सहकार्याची चूक उघड्यावर मांडतोय. ही पद्धत विलक्षण आहे. नक्कीच. जेव्हा नेतृत्व स्वतःची चूक उघडपणे मान्य करतं, तेव्हाच त्यांना इतरांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. यातून त्यांनी स्पष्ट केलं की स्वराज्यात कोणीही निष्ठेच्या वर नाही. आणि या सगळ्या मानसिक घुसळणीसोबतच त्यांच्यासमोर यशवंत माचीचं एक भीषण वास्तव उभं होतं. कारण बहिर्जींनी खंडूच्या विश्वासावर महाराजांना शब्द दिला होता की यशवंत माची एका महिन्यात स्वराज्यात येईल. हो, पण महिना उलटल्यावर पदरात काय पडलं? अपयश, कत्तल आणि गद्दारी. हे फक्त शब्द नाहीयेत. हे एका पराभूत नेतृत्वाने स्वतःला विचारलेले अत्यंत बोचरे प्रश्न आहेत. आणि यातूनच बहिर्जी एक अत्यंत कठोर निर्णय घेतात. तो निर्णय एखाद्या अल्टिमेटम सारखा होता. हो, ते थेट घोषणा करतात की उद्याचा दिवस मावळाच्या आत यशवंत माची स्वराज्यात आली नाही तर तुमच्यापैकी एकाने सुद्धा मराठेशाहीचं नाव घेऊ नये. या घोषणेचं वजन खूप मोठं आहे. हा केवळ एक किल्ला जिंकण्याचा प्रश्न राहिलेला नाहीये. हा स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा प्रश्न बनलाय. म्हणजे जर ही फितुरी खपावून घेतली तर यंत्रणेचा कणाच मोडेल. अगदी बरोबर. बहिर्जींना हे सिद्ध करायचं होतं की फितुरीची शिक्षा फक्त मृत्यू आहे आणि स्वराज्यासाठी दिलेला शब्द हा दगडावरची रेघ आहे.
आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ते स्वतः जाहीर करतात की उद्या ते स्वतः माचीवर हल्ला करणार आहेत. या घोषणेने तर बैठकीत जणू बॉम्बच पडतो. हो, आणि यानंतर जो क्लायमॅक्स येतो तो मानवी भावनांचा सर्वोच्च बिंदू आहे. इतका वेळ मान खाली घालून ऐकत असलेले वस्ताद काका पुढे येतात आणि थेट बहिर्जींच्या पायाला मिठी मारतात. ते वाक्य खूपच अंगावर येणार आहे. ते म्हणतात, नाईक, आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जाणार. मराठेशाही शेण खालेल तोंडात महाराज कधीही माफ करणार नाहीत. वस्ताद काकांचं हे वाक्य फक्त भावनिक नाहीये, त्यात लष्करी आणि नैतिक जबाबदारीचा भयंकर मोठा निर्णय दडलेला आहे. ते जाणतात की त्यांच्या शिष्याने जे पाप केलं आहे त्याचं क्षालन आता फक्त रक्तानेच होऊ शकतं. म्हणजे जर सर्वोच्च प्रमुख स्वतः एका फितुराला मारण्यासाठी गेला तर तो उरल्यासुरल्या गुप्तहेरांचा आणि विशेषतः वस्ताद काकांचा सर्वात मोठा अपमान असेल. हो, याचा अर्थ असा होईल की यंत्रणा संपली आहे आणि आता प्रमुखाला स्वतःची तलवार उपसावी लागते. वस्ताद काकांचं हे वाक्य म्हणजे आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारून प्रायश्चित्त घेण्यासाठी प्राणांची आहुती देण्याची तयारी आहे. जेव्हा निष्ठापणाला लागते तेव्हा हाच एकमेव पर्याय उरतो. हे सगळं दृश्य डोळ्यांसमोर उभं केलं तरी मन सुन्न होतं. एका बाजूला तो झाडावरचा हेजीब आहे, ज्याने आपली सुरक्षिततेची भिंत कोसळताना पाहिली आहे. दुसऱ्या बाजूला बहिर्जी आहेत, जे स्वतःच्याच पारखीवर संशय घेत आहेत. आणि तिसऱ्या बाजूला वस्ताद काका, जे आपल्या शिष्याच्या गद्दारीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. बाजिंदमधील हे पान केवळ एका मोहिमेची माहिती देत नाही, तर विश्वास, गद्दारी, पश्चाताप आणि जबाबदारी या मानवी भावनांचं अत्यंत जिवंत चित्रण करतं. हो, कोणत्याही संस्थेत किंवा नात्यात विश्वास हे सर्वात नाजूक पण शक्तिशाली हत्यार असतं. जेव्हा तो तुटतो तेव्हा संपूर्ण यंत्रणेला नव्याने सिद्ध व्हावं लागतं. अगदी सुरुवातीला आपण तो झाडावरचा हेजीब पाहिला होता, त्याच्या समोरून त्याचाच आदर्श फितूर होऊन चालला होता. त्या दृश्याकडे पुन्हा एकदा वळून पाहताना एक विचार मनात सतत घोळत राहतो. कोणता विचार? जेव्हा आपलाच एखादा अत्यंत जवळचा माणूस विश्वासघात करतो तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा असतो की त्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवून त्याला इतके अधिकार देणाऱ्या त्या संपूर्ण यंत्रणेचा आणि विचारधारेचा तो एक मोठा पराभव असतो. हा प्रश्न नक्कीच अस्वस्थ करणारा आहे आणि आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.